नातं रक्ताचं असो वा प्रेमाचं, ते जपणं महत्वाचं। एक सुप्रसिद्ध इंजिनियर अनेक वर्ष एका मोठ्या बांधकाम कंपनीत काम करत होता। वयोमानामुळे आता त्यांनी निवृत्त होऊन आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला। त्याने मालकाला सांगितले, सर, आता मला नोकरी थांबवून माझ्या कुटुंबाला वेळ द्यायचा आहे। मालकाला एक उत्तम कामगार सोडून जात असल्याबद्दल वाईट वाटले। मालकाने त्याला एक विनंती केली, ठीक आहे, पण आमच्यासाठी शेवटचे एकच घर बांधून द्या, मग तुम्ही आनंदाने निवृत्त व्हा। पण त्याचे मन आता कामात नव्हते, लक्ष फक्त कुटुंबाकडे लागून राहिले होते। त्यामुळे त्याने घाईघाईत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून आणि लक्ष न देता कसे तरी ते घर उभे केले। त्याचे शेवटचे काम अत्यंत खराब झाले होते। घर पूर्ण झाल्यावर मालक ते पाहायला आला। त्याने घराची चावी इंजिनियरच्या हातात दिली आणि हसून म्हणाला, हे घर कंपनीकडून तुमच्या कुटुंबासाठी एक छोटीशी भेट। इंजिनियरला प्रचंड धक्का बसला आणि मनात तीव्र पश्चाताप झाला। त्याने विचार केला, जर मला आधीच माहित असते की मी स्वतःचेच घर बांधत आहे, तर ते मी जगातले सर्वात सुंदर आणि मजबूत घर बांधले असते। आपलं कुटुंब हे सुद्धा या घरासारखेच आहे। आपण दररोज आपल्या कुटुंबासोबत कसे वागतो, त्यांना किती वेळ देतो, यावर नात्यांची मजबूती ठरते।